शहीदों के नाम, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। बहुत अच्छा लगा हमें। हम यहाँ पे हमने सोचा कि हिवरे बाज़ार एक आइडल विलेज कंसिडर होता है। हमने स्कूल के टाइम भी सुना था, हमारी स्कूल की ट्रिप्स भी आती है इधर हिवरे बाज़ार में, तो हमारे लिए बहुत अच्छी अपॉर्चुनिटी थी कि हम यहाँ पे आके ये विलेज देखें। हमने जब यहाँ का एंट्रेंस गेट देखा, हमारे लिए काफ़ी बोले कि कितना सुंदर बनाया है। तो यहाँ पे पेड़ लगाने का जो मौका मिल रहा है वो हम उसको देख के बहुत खुश हैं और हम थैंक यू बोलते हैं अंकल को और जो यहाँ पे सब है उनको थैंक यू सो मच कि हमें ये अपॉर्चुनिटी दी। आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 51 शहीद जवान आहेत ज्यांनी देशाचे रक्षण करताना आपल्या देशासाठी प्राणाची आहुती दिली आहे। तर त्यांच्या स्मरणार्थ आज पद्मश्री पोपटराव पवार साहेबांच्या गायडन्समध्ये जय हिंद फाउंडेशनच्या माध्यमातून आपण हिवरे बाजार येथे 51 झाडं लावलेली आहेत। जय हिंद फाउंडेशनचं काम मी स्वतः गेल्या 2-2.5 वर्षापासून पाहतोय। आत्तापर्यंत त्यांनी 19,700 झाडं लावलेली आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ती झाडे लावून त्यांनी जगवली सुद्धा आहेत। तर मी खरंच जय हिंद फाउंडेशनचे आभार मानतो, पोपटराव पवारांचे देखील आभार मानतो आणि असेच कार्यक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वत्र व्हावेत अशी अपेक्षा बाळगतो। धन्यवाद। आज नगर जिल्ह्यामध्ये जे 51 शहीद जवान आहेत की ज्यांनी देशाच्या संरक्षणासाठी बलिदान दिलं, त्यांची स्मृती म्हणून हिवरे बाजार येथे
आज मी 51 पिंपळाची झाडं लावत आहोत आणि यासाठी जवान शिवाजी पालवे आणि त्यांची जय हिंद चळवळ या माध्यमातून आज वृक्षारोपण हिवरे बाजार येथे केलं जात आहे। आणि हा जो वृक्ष आहे तो माझी नात राजेशी श्रेय दरे हिने लावलेला आहे। खरं म्हणजे हिवरे बाजारमध्ये 5 जून ते 5 जुलै एक महिनाभर 1825 झाडं आपण लावत आहोत आणि त्या 1825 झाडं जी आहेत तर त्यामध्ये आणखी 51 झाडाची भर पडलेली आहे। मग 1875 झाडं म्हणजे छत्रपती शिवाजीराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा 350 वर्षापूर्वी झाला। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं 300वे स्मृती दिन आहे। माऊली ज्ञानदेवाने संजीवन समाधी घेऊन 725 वर्ष झाली आणि जगद्गुरु तुकोबारायांनी सदैव वैकुंठ गमनाचा त्रिशतकोत्तर अमृतकाल याचे 375 झाडं आहेत आणि भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव याचे 75 आणि आता हे शहीद जवानांची स्मृती म्हणून 51 झाडं असे 1875 झाडं आज हिवरे बाजार येथे आपण लावत आहोत। त्याबद्दल आजचा हा कार्यक्रम आहे। धन्यवाद। आज अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि देशामधील आदर्श गाव हिवरे बाजार या ठिकाणी जय हिंद फाउंडेशन अहिल्यानगरच्या वतीनं जे 51 जवानांनी देशासाठी युद्धामध्ये बलिदान दिलेलं आहे यांची आठवण राहावी या उद्देशानं हिवरे बाजारचे आदर्श सरपंच आमचे मार्गदर्शक ज्यांच्या माध्यमातून या देशामध्ये अनेक गावं समृद्ध झाली, पाणी कसं अडवायचं, झाडे कशी लावायची आणि गावाची जोपासना कशी करायची, गावामध्ये एकता कशी आणायची अशा पद्धतीचं उल्लेखनीय कार्य करणारे आमच्या सर्व सैनिक बांधवांचे प्रेरणास्थान आधारस्तंभ खऱ्या अर्थानं आम्ही ज्यांना एक मार्गदर्शक म्हणून समजतो असे आदरणीय पद्मश्री पोपटरावजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या सैनिकांचं भूषण स्क्वॉड्रन लीडर विद्यासागर कोरडे साहेब जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्या शुभ हस्ते, त्याचप्रमाणे शहीद सुरेश नरवडे यांच्या मातोश्रीच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी आदर्श गाव हिवरे बाजार या ठिकाणी 51 पिंपळाची झाडं प्रत्येक शहीद जवानाच्या नावानं 1 झाड या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे आणि सर्व सैनिक जिल्ह्यातील सैनिक बांधवांनी या झाडं लावण्यामध्ये खूप मोठा सहभाग त्या ठिकाणी घेतलेला आहे। सर्व सैनिक संघटना या ठिकाणी एकत्रित येऊन हा खूप चांगला उपक्रम या ठिकाणी आज आपण घेतलेला आहे आणि हा उपक्रम घेत असताना हिवरे बाजारचं कौतुक किती करावं आणि पोपटरावजी पवार साहेबांचं कौतुक किती करावं तर हिवरे बाजारला आल्यानंतर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं कळतंय। मी आज बोलत असताना या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो की आपण या बाजूला थोडासा कॅमेरा करा आणि हे पाणी पाण्यासाठी देशामध्ये आज युद्ध होण्याची स्थिती निर्माण होत असताना पोपटरावजी पवार साहेब यांनी या गावाला आदर्श करून उन्हाळ्यात देखील ज्या ठिकाणी नदीला पाणी असते उन्हाळ्यात देखील विहिरीला हाताने पाणी घ्यावं असं पाणी असतंय असं उल्लेखनीय कार्य त्यांच्या माध्यमातून घडतंय। आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आम्हाला 51 शहीदाच्या नावानं 51 पिंपळाची झाडं लावण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आदरणीय पद्मश्री पोपटरावजी पवार साहेब यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि उपस्थित असलेल्या आमच्या सर्व सैनिक बांधवांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। असंच प्रत्येकाने जीवनामध्ये चांगलं काम करावं आणि मोठ्या प्रमाणामध्ये आता पावसाळा सुरू होतोय, या पावसाळ्यामध्ये प्रत्येक व्यक्तीनं किमान 1 झाड लावावं जेणेकरून येणारा काळ आपल्या नातांचा काळ खऱ्या अर्थानं मुलांचा काळ सुकर राहील आणि पाण्यासाठी आपल्याला वनवन भटकावं लागणार नाही। यासाठी आपण हिवरे बाजारचा खरंच आदर्श घेतला पाहिजे। मी उपस्थित असलेल्या सर्वांचं या ठिकाणी पद्मश्री पोपटरावजी पवार साहेब व जय हिंद फाउंडेशनच्या वतीनं मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज भारतामधील आदर्श गाव हिवरे बाजार या ठिकाणी डॉक्टर पद्मश्री पोपटराव पवार साहेबांच्या माध्यमातून आणि जय हिंद फाउंडेशनच्या वतीने
त्यांचे सर्वश्री शिवाजीराव पालवे साहेब यांच्या संकल्पनेतून जे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 51 शहीद सैनिक आहेत ज्यांनी आपल्या देशासाठी प्राणाची आहुती दिली, एक झाड शहीदाच्या नावाने या संकल्पनेमधून आज आदर्श गाव हिवरे बाजार या ठिकाणी 51 पिंपळांचे झाडं लावण्याचा उपक्रम राबवला गेला आहे। खऱ्या अर्थाने पर्यावरणाच्या संवर्धनासाठी झाडाची खूप आवश्यकता आहे आणि हे काम जैन फाउंडेशनच्या वतीने अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी राबवण्यात आलेलं आहे। मागील काही वर्षापासून आजपर्यंत जैन फाउंडेशनच्या वतीने जिल्ह्यामध्ये 19,751 झाडाची वृक्ष लागवड केलेली आहे। खरं तर पाहिलं तर पर्यावरण संवर्धनासाठी फक्त झाडाचीच गरज नसून पर्यावरण संवर्धनासाठी पोल्युशन, त्याच्यानंतर आपण कचरा इतरत्र फेकतो, हे पण खूप काही घटक आहेत। याला आपण सर्वांच्या संकल्पनेतून आपापल्या परिसरामध्ये थांबवण्याचं काम केलं पाहिजे। आणि आज या ठिकाणी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, तसेच विविध आजी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले। मी पद्मश्री पोपटराव पवार साहेब आणि शिवाजीराव पालवे साहेबांच्या वतीने सर्वांचे आभार मानतो, थांबतो। जय हिंद। नमस्कार, मी सुभाष गर्जे, प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ अहमदनगर। आज मला पद्मश्री पोपटराव पवार साहेबांच्या हिवरे बाजार या गावी येऊन वृक्षारोपणात सहभाग नोंदवण्याची जी संधी मिळाली, त्यामुळं मला फार आनंद झाला आहे आणि एक काहीतरी आपण चांगलं काम करतोय याची जाणीव झाली। हे वृक्षारोपणाचं काम जय हिंद फाउंडेशनचे सन्माननीय श्री शिवाजीराव पालवे साहेब हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सातत्याने करत आहेत आणि त्यांनी आतापर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 19,751 वृक्षांची लागवड करून ते जोपासले आहेत। ही फार महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे, जी की आजच्या काळाची ती गरज आहे। त्यांच्यासोबत रोटरी क्लब ऑफ अहमदनगर आम्ही नेहमीच सहभाग घेत असतो। यापुढे त्या मोठमोठे प्रकल्प आम्ही त्यांच्यासोबत राबवू आणि आपल्या जिल्ह्यामध्ये वृक्षारोपण अशा भव्य प्रमाणात करू असा मी संकल्प केलेला आहे। नमस्कार, वृक्षवल्ली आम्हा सोयरे या उक्तीप्रमाणे आपण आज आदर्श गाव हिवरे बाजार या ठिकाणी 51 पिंपळाची झाडं आपल्या अहिल्यानगरमधील जेवढे काही जवान शहीद झालेत 51 जवान त्यांच्या स्मरणप्रीत्यार्थ लावत आहेत। आज या कार्यक्रमामध्ये सन्माननीय पद्मश्री पोपटराव पवार आपले जिल्हा अध्यक्ष सैनिक कल्याण बोर्ड कोरडे साहेब यांनी हजेरी लावली, तसेच आजी माजी सैनिक या ठिकाणी हजर झाले आणि आपले मेन म्हणजे जय हिंद फाउंडेशनचे शिवाजी पालवे यांच्यामार्फत हा कार्यक्रम राबवण्यात आला। या सगळ्यांचं मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो। थँक्यू। आज आदर्श गाव हिवरे बाजार जिल्हा अहिल्यानगर येथे पद्मश्री श्री सन्माननीय पोपटरावजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजक शिवाजीराव पालवे साहेब, अध्यक्ष जय हिंद फाउंडेशन अहिल्यानगर व एकनाथ माने यांच्या संयुक्त विद्यमाने आज हिवरे बाजार येथे 51 पिंपळाची झाडे लावली गेली आहेत। पिंपळाच्या झाडीचे वैशिष्ट्य असे आहे की ते झाड 24 घंटे ऑक्सिजन देते आणि पालवे साहेबांच्या ज्या माध्यमातून ज्यांनी आजपर्यंत जे झाडे लावली आहेत ते त्यांच्या गावामध्ये कोलुबाईचा डोंगर असो तिथे 500 वडाची झाडं लावली आहेत। हे सर्व पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी खूप असे मोलाचे योगदान केले आहेत। तसेच पद्मश्री पोपटराव पवार साहेबांचा पण याच्यामध्ये खूप मोठा हात आहे आणि प्रत्येक वेळेस पवार साहेब हे झाडं लावण्यासाठी त्यांच्याबरोबर हजर असायचे। या सर्व कार्यक्रमाचे आयोजक शिवाजीराव पालवे यांना मी कवडेश्वर सैनिक फाउंडेशन भोयरे पठारतर्फे धन्यवाद देतो। जय हिंद। मी मेजर निळकंठ उल्हारे, अध्यक्ष जय हिंद माजी सैनिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य, अहिल्यानगर जिल्ह्यामधील आदर्श गाव हिवरे बाजार येथे आज जय हिंद फाउंडेशनच्या वतीनं 51 पिंपळाच्या झाडाचं वृक्षारोपण पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं। आज
भारतामध्ये ऑक्सिजनची कमी कोरोना काळामध्ये प्रत्येक माणसाला जाणवली, पण शिवाजी पालवे यांच्या माध्यमातून जे झाडं वृक्षारोपण करण्याचं काम केलं हे अतिशय उत्तम आहे आणि अशा शुभ कार्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील तमाम सैनिक संघटना त्यांच्या पाठीशी आहेत आणि आम्ही त्यांना सदैव साथ देत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद. मी नायक माने एकनाथ, माजी सैनिक. मी बिल्डर क्षेत्रामध्ये सध्या कार्यरत आहे. आज हिवरे बाजार या ठिकाणी पद्मश्री पोपटराव पवार आणि जय हिंद सैनिक फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय शिवाजीराव पालवे साहेब त्या शहीद जवानांच्या स्मृतिप्रित्यर्थ आज या ठिकाणी 51 पिंपळ्या झाडांची लागवड करण्यात आली. ही अतिशय उत्कृष्ट आणि चांगलं काम या ठिकाणी शिवाजी पालवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.